मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयाचा प्रॅक्टिस सेट नंबर 2 बघूया. सराव संच दुसरा. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती पहिला प्रश्न दिसत असेल. मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा. या ठिकाणी एका साईडला आपल्याला कोणांची मापे दिली आहेत, मेजर ऑफ द अँगल्स, आणि दुसऱ्या साईडला कोणांचा प्रकार लिहिला आहे, टाईप ऑफ अँगल. तर आपल्याला कोणांचे माप बघून तो अँगल कुठल्या प्रकारचा आहे ते बघायचं आहे. तर चला मग स्टार्ट करूया. तर पहिल्या ऑप्शनलाच मला 180 डिग्री दिसतंय, 180. तर मित्रांनो, ज्यावेळेस एखादा कोण 180 डिग्रीचा असतो त्यावेळेस आपल्याला तो अशा प्रकारे दिसतो. तर आपण बघू शकतो आपल्याला एक सरळ रेषा किंवा स्ट्रेट लाईन दिसते. यालाच आपण स्ट्रेट अँगल किंवा सरळ कोन म्हणतो. तर चला मग इकडे बघूया. आपल्याला सरळ कोन किंवा स्ट्रेट अँगल बघायचा आहे. तर बी ऑप्शनलाच मला या ठिकाणी स्ट्रेट अँगल किंवा सरळ कोन मिळाला. तर आपण या दोघांची जोडी लावून घेऊ. अशा प्रकारे सेकंड ऑप्शनला मला 240 डिग्री 240 डिग्री दिसतंय. तर मित्रांनो, आपण बघू शकतो हा कोन 180 डिग्रीपेक्षा मोठा दिसतोय, 180 डिग्रीपेक्षा मोठा आहे. जेव्हा एखादा कोन 180 डिग्रीपेक्षा मोठा असतो त्यावेळेस आपण त्याला रिफ्लेक्स अँगल किंवा प्रविशाल कोन म्हणतो. तर चला इकडे शोधूया प्रविशाल कोन किंवा रिफ्लेक्स अँगल. तर सी ऑप्शनलाच मला रिफ्लेक्स अँगल किंवा प्रविशाल कोनचा ऑप्शन दिसतंय. तर मग आपण या दोघांचा जोडी लावू शकतो. अशा प्रकारे मी यांची दोघांची जोडी लावली आहे. तिसऱ्या ऑप्शनला मला 360 डिग्री दिसतंय, 360 डिग्री दिसतंय. तर मित्रांनो, एखादा कोन ज्यावेळेस 360 डिग्रीचा असतो, 360 डिग्रीचा असतो, त्यावेळेस तो असा कंप्लीट राऊंड पूर्ण करतो आणि पुन्हा त्या इनिशियल पोझिशनला परत येतो. म्हणजेच काय, तो एक पूर्ण राऊंड कंप्लीट करतोय. म्हणूनच याला कंप्लीट अँगल किंवा पूर्ण कोन म्हणतो. इकडे बघूया. डी ऑप्शनला जर आपण बघितलं तर आपल्याला कंप्लीट अँगल किंवा पूर्ण कोनचा ऑप्शन दिसतंय. तर आपण या दोघांची जोडी लावू शकतो. अगोदर हे रफ करून घेतो. तर अशा प्रकारे आपण या दोघांची जोडी लावली आहे. चौथ्या ऑप्शनला मला 0 डिग्री दिसतंय, 0 डिग्री दिसतंय. तर मित्रांनो, यालाच आपण 0 अँगल किंवा 0 कोन म्हणतो. तर इकडे ए ऑप्शनलाच मला 0 अँगल किंवा 0 कोन दिसतंय. तर आपण या दोघांची जोडी लावू शकतो. तर अशा प्रकारे आपण चारही ऑप्शनची जोडी लावली आहे. पहिल्याचा आहे आपलं बी, दुसऱ्याचा आहे आपलं सी, तिसऱ्याचा आहे आपलं डी आणि चौथ्याचा आहे आपलं ए. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह केलाय. आता आपण दुसरा प्रश्न बघू. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न क्रमांक दुसरा दिसत असेल. द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राईट द टाईप ऑफ इच अँगल. खाली कोणांची मापे दिली आहेत, त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा. आपल्याला काही कोणांची मापे दिली आहेत, त्या मापावरनं आपण ओळखायचंय की तो कोण कुठल्या प्रकारचा आहे. चला मग स्टार्ट करूया. तर पहिल्या ऑप्शनला मला 75 डिग्री दिसतंय, 75 डिग्री दिसतंय या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण बघू शकतो हा कोन 90 डिग्रीपेक्षा 90 डिग्रीपेक्षा लहान दिसतोय. ज्यावेळेस एखादी कंडिशन अशा प्रकारे असते त्यावेळेस आपण त्या कोणाला अक्यूट अँगल किंवा लघु कोन म्हणतो. इथे आपण लिहू शकतो अक्यूट अँगल किंवा यालाच लघु कोन असंही आपण लिहू शकतो. दुसऱ्या ऑप्शनला मला 0 डिग्री दिसतंय, 0 डिग्री दिसतंय. तर यालाच आपण 0 अँगल किंवा 0 कोन म्हणतो. तिसऱ्या ऑप्शनला मला 215 डिग्री दिसतंय, 215 डिग्री दिसतंय. जर आपण बघितलं
तर आपण बघू शकतो हा अँगल 180 डिग्रीपेक्षा मोठा आहे, 180 डिग्रीपेक्षा मोठा दिसतोय. म्हणजेच काय, यालाच आपण प्रविशाल कोन किंवा रिफ्लेक्स अँगल म्हणतो. प्रविशाल कोन किंवा यालाच आपण रिफ्लेक्स अँगल. तर अशा प्रकारे आपण तिसरं सॉल्व केलंय. चौथं जर बघितलं तर आपल्याला 360 दिसतंय, 360 डिग्री दिसतंय. तर मगाशीच सांगितलं मी, ज्यावेळेस एखादा कोन 360 डिग्रीचा असतो त्यावेळेस आपण त्याला कंप्लीट अँगल किंवा यालाच आपण पूर्ण कोन म्हणतो. तर अशा प्रकारे आपण चौथं सॉल्व केलंय. आता आपण पाचवं बघू. या ठिकाणी पाचवं तुम्हाला दिसत असेल 180 डिग्री, 180 डिग्री. तर मित्रांनो 180 डिग्री म्हणजेच काय, त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा कोन दिसेल. अशा प्रकारे सरळ रेषेत एक कोन दिसतो स्ट्रेट लाईन मध्ये, यालाच आपण सरळ कोन किंवा स्ट्रेट अँगल म्हणतो. स्ट्रेट अँगल. तर अशा प्रकारे सहाव्या ऑप्शनला मला 120 डिग्री दिसतंय. तर मित्रांनो आपण बघू शकतो हा अँगल आपल्याला 90 डिग्रीपेक्षा मोठा दिसतोय, 90 डिग्रीपेक्षा मोठा दिसतोय. अशा प्रकारची कंडिशन दिसते. ज्यावेळेस एखादा कोन 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो त्यावेळेस आपण त्याला विशाल कोन किंवा ऑब्ट्यूस अँगल म्हणतो. त्या ठिकाणी मी विशाल कोन लिहिलंय किंवा यालाच आपण ऑब्ट्यूस अँगल, ऑब्ट्यूस अँगल अशा प्रकारे लिहू शकतो. सातव्या ऑप्शनला मला 148 डिग्री दिसतंय, 148 डिग्री दिसतंय. तर यालाच आपण जर चेक केलं तर आपण बघू शकतो हा अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. तर अगोदर सारखीच कंडिशन या ठिकाणी. तर याला आपण विशाल कोन लिहू शकतो या ठिकाणी. विशाल कोन किंवा ऑब्ट्यूस अँगल. अशा प्रकारे आठवं ऑप्शन मला दिसतंय 90 डिग्री, 90 डिग्री. तर मित्रांनो 90 डिग्री अँगललाच आपण काटकोन किंवा यालाच आपण राईट अँगल म्हणतो. तर अशा प्रकारे आपण आठही ऑप्शन सॉल्व केले, आठही कोनांचे प्रकार लिहिलेत. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न पण सॉल्व झालाय. आता आपण तिसरा प्रश्न बघू. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती तिसरा प्रश्न दिसत असेल. खालील आकृत्या पहा व कोनांचे प्रकार लिहा. लुक एट द फिगर बिलो अँड राईट द टाइप ऑफ इच ऑफ द अँगल. त्या ठिकाणी आपल्याला काही आकृत्या दिल्या आहेत, त्या आकृत्यांवरनं तो अँगल कुठल्या प्रकारचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्या ठिकाणी पहिली आकृती मला दिसते स्क्रीनवरती. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, जर मी इथे 90 डिग्रीची लाईन काढली, ड्रॉ केली तर आपल्याला समजेल. या ठिकाणी मी 90 डिग्रीची लाईन काढली, ड्रॉ केली तर आपण बघू शकतो 90 डिग्रीला आपल्याला सरळ रेषा काढावं लागते. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हा अँगल 90 डिग्रीपेक्षा तर मोठाच आहे, हा मोठाच दिसतोय आपल्याला अशा प्रकारे. तर ज्यावेळेस एखादा कोण 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, त्यावेळेस आपण त्याला विशाल कोन किंवा यालाच मी ऑब्ट्यूस अँगल अशा प्रकारे लिहू शकतो. बी ऑप्शन बघूया. या ठिकाणी बी ऑप्शनला आपल्याला अशा प्रकारची आकृती दिसते. इथे कोणाचं सिंबल आहे अशा प्रकारचं. तर आपण बघू शकतो. जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे जर प्रोटेक्टर किंवा कोनमापक ठेवलं अशा प्रकारे, तर आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला 90 डिग्री रीडिंग दिसेल अशा प्रकारे.
म्हणजेच काय, हा कोण आपण इकडच्या साईडने मोजला तर या ठिकाणी 90 डिग्री दिसत आहे, म्हणजेच हा कोण 90 डिग्रीचा आहे. आणि जेव्हा एखादा कोण 90 डिग्रीचा असतो त्यावेळेस आपण त्याला काटकोन किंवा राईट अँगल असं म्हणतो. अशा प्रकारे सी ऑप्शन बघूया. या ठिकाणी सी ऑप्शन दिसत असेल तुम्हाला. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण इकडच्या दिशेने मला काहीच साईन दिसत नाहीये. मला हा अँगल इथून स्टार्ट झालेला दिसतोय, अशा प्रकारे इथपर्यंत गेलेला दिसतोय. मग यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी मी डॉटेड लाईन काढून घेतो. या ठिकाणी अशा प्रकारे रेषा आहे, ती इथून स्टार्ट होऊन इथपर्यंत गेलाय, म्हणजे हा अँगल इथून मोजावं लागेल आपल्याला. जेव्हा आपण कोनमापक ठेवू किंवा प्रोटेक्टर ठेवू त्यावेळेस आपल्याला ते अशा प्रकारे ठेवावं लागेल. या पॉइंटला या ठिकाणी 90 डिग्री दिसते, ही सरळ रेषा 90 डिग्रीची आहे. या ठिकाणी ही आडवी रेषा 180 डिग्रीची आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हा अँगल 180 डिग्रीपेक्षा मोठा आहे. या ठिकाणी 0 पासून स्टार्ट झालं तर आपण बघू शकतो हा अँगल 180 डिग्रीपेक्षा मोठा दिसतोय मला. अशा प्रकारची कंडिशन दिसते. तर या एखाद्या वेळेस जर कोण 180 डिग्री 180 डिग्रीपेक्षा मोठा असतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, त्यावेळेस आपण त्याला प्रविशाल कोन किंवा रिफ्लेक्स अँगल म्हणतो. अशा प्रकारे आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण डी ऑप्शन बघूया. या ठिकाणी डी ऑप्शन जर बघितलं आपण तर आपल्याला एक सरळ रेष दिसते आणि या ठिकाणी अशा प्रकारचा अँगल दिसतोय. तर आपण या अशा प्रकारच्या अँगलला काय म्हणतो, आपल्याला माहिती हा अँगल 180 डिग्रीचा आहे आणि यालाच आपण स्ट्रेट अँगल किंवा सरळ कोन म्हणतो. तर या ठिकाणी लिहून घेतोय सरळ कोन किंवा स्ट्रेट अँगल. अशा प्रकारे ई ऑप्शनला बघूया आपण. आपण बघू शकतो या ठिकाणी की मला एकच स्ट्रेट लाईन दिसते, म्हणजेच काय, हा कोन स्टार्टच नाही झालाय. म्हणजे याला जर मेजर केलं तर आपल्याला 0 डिग्री दिसेल. म्हणजेच काय, आपण याला 0 अँगल किंवा मराठी त्यालाच आपण शून्य कोन पण म्हणू शकतो, शून्य कोन. अशा प्रकारे ही आपण सॉल्व्ह केलंय. आता एफ बघूया. या ठिकाणी आपण बघतोय की हा कोन याच ठिकाणी चालू होऊन असा कंप्लीट राऊंड पूर्ण करून पुन्हा त्याच ठिकाणी आलाय. या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे एक बाणाचं चिन्ह दिसत असेल. तर मित्रांनो, कंप्लीट राऊंड जेव्हा पूर्ण करतो त्यावेळेस तो 360 डिग्रीचा असतो आणि त्या अँगलला आपण कंप्लीट अँगल किंवा पूर्ण कोन म्हणतो. तर अशा प्रकारे आपण एफ ऑप्शन पण सॉल्व्ह केलंय. अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न सॉल्व्ह झालाय. आता आपण चौथा प्रश्न बघू. तर चौथा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. यूज अ प्रोटेक्टर टू ड्रॉ अन एक्यूट अँगल, राईट अँगल अँड अन ऑब्ट्यूस अँगल. कोनमापकाच्या साहाय्याने लघुकोन, काटकोन व विशाल कोन इथे काढा राहिलंय, काढा. चला मग आपण प्रोटेक्टरच्या साहाय्याने हे तिघं कोन ड्रॉ करूया. सर्वात आधी त्यासाठी मी एक बेसलाईन ड्रॉ करून घेतो. या ठिकाणी अशा प्रकारे मी एक बेसलाईन ड्रॉ केली, याला मी ओ पॉइंट दिलं. आता हे प्रोटेक्टर आपण या ठिकाणी ठेवूया. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे मी प्रोटेक्टर ठेवलंय. दोघांचे पॉइंट, रेषेचा पॉइंट आणि प्रोटेक्टरचा पॉइंट, कोनमापकचा पॉइंट आपण एका जागेवर ठेवलेत आणि अशा प्रकारे ती रेषा या रेषेवर ठेवली आहे. तशा प्रकारे आपल्याला प्रोटेक्टर ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पहिले लघुकोन काढायचा आहे. तर या ठिकाणी लिहून घेतो मी
लघुकोन किंवा इंग्लिशमध्ये अक्यूट अँगल. तर आपल्याला माहिती लघुकोन म्हणजेच काय, ज्यावेळेस एखादा कोन 90 डिग्रीपेक्षा कमी असतो, तर आपल्याला या ठिकाणी 90 दिसतंय, 90 दिसतंय. याच्यापेक्षा कमी मार्किंग वाला कुठलाही एक कोन आपण काढूया, ड्रॉ करूया. या ठिकाणी मी 60 डिग्रीचा एक अँगल काढतो. या ठिकाणी मार्किंग केली, तुम्हाला दिसत असेल, झूम करून बघितलं तुम्हाला दिसेल या ठिकाणी 60 डिग्रीच्या रीडिंगवर मी मार्क केलंय. आता हा प्रोटेक्टर कोन मापक मी बाजूला काढतो, या ठिकाणी बाजूला ठेवला आणि हे दोघं पॉइंट्स मी जोडून घेईल. हा पॉइंट आणि हा पॉइंट मी जोडून घेईल. तर अशा प्रकारे एक मिनिट. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा अँगल काढलाय 60 डिग्रीचा. माझ्याकडे पट्टी वापरता येत नाहीये, त्यामुळे त्या रेषा थोड्याशा वाकड्या तिकड्या दिसतील तुम्हाला, तर तुम्ही तेवढं ॲडजस्ट करू शकता. त्या ठिकाणी आपण लघुकोन किंवा अक्यूट अँगल ड्रॉ केला आहे. आता आपण काटकोन किंवा राईट अँगल ड्रॉ करूया. या ठिकाणी सर्वात आधी आपण बेसलाईन ड्रॉ करूया. अशा प्रकारे एक बेसलाईन ड्रॉ केली, या ठिकाणी ओ पॉइंट दिला. आता हे कोन मापक अशा प्रकारे त्या रेषेवर ठेवलं आणि त्या पॉइंटवर ठेवलं आणि अशा प्रकारे 90 डिग्रीच्या ऑप्शनला आपण मार्क करून घेतलं. या ठिकाणी 90 डिग्रीच्या रीडिंगला मी मार्क केलं. आता हे कोन मापक बाजूला करून घेतो आणि अशा प्रकारे हे दोघं पॉइंट्स ओ पॉइंट आणि ही रीडिंग आपण जोडून घेऊया. तर अशा प्रकारे मी 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला आहे. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. इथे आपण नाव देऊन घेऊ, काटकोन किंवा राईट अँगल. आय होप तुम्हाला समजत असेल. आता आपण विशाल कोन काढूया. विशाल कोन किंवा ऑब्ट्यूस अँगल. या ठिकाणी सर्वात आधी आपण एक बेसलाईन ड्रॉ करून घेऊ. अशा प्रकारे मी बेसलाईन ड्रॉ केली, या ठिकाणी ओ पॉइंट दिला. आता हे कोन मापक या ठिकाणी रेषेवर ठेवूया, आपल्या बेसलाईनवर ठेवूया आणि या ठिकाणी कुठल्याही 90 डिग्रीच्या बाहेरच्या कोणाला एक मार्किंग करून घेऊ. तर या ठिकाणी मी 120 डिग्रीच्या मार्किंगला मार्क करून घेतोय अशा प्रकारे. आता आपण हे कोन मापक बाजूला ठेवू आणि या ठिकाणी हे दोघं पॉइंट्स जोडून घेऊ. लाईन थोडीशी तिरकी आली माझी, जास्तच तिरकी इथे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्याची रीडिंग लिहून घेऊ 120 डिग्री. अशा प्रकारे आपण विशाल कोन किंवा ऑब्ट्यूस अँगल ड्रॉ केला आहे. तर अशा प्रकारे आपण तिघं कोन आपले ड्रॉ केले आणि अशा प्रकारे चौथा प्रश्न पण सॉल्व्ह झाला आहे. आणि या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 2 किंवा सराव संच दुसरा संपला आहे. चला मग, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. थँक्यू.